तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये हालचाली वाढल्यात। शरदचंद्र पवार गटामध्ये आता निलेश लंके आणि वसंत मोरे हे प्रवेश करण्याची शक्यता आहे। जय महाराष्ट्रला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। निलेश लंके आणि वसंत मोरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये हालचाली वाढल्यात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात या हालचाली वाढल्यात। निलेश लंके आणि वसंत मोरे हे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। जय महाराष्ट्रला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। वसंत मोरे यांनी 2 दिवसापूर्वी मनसेचा राजीनामा दिला। मनसे पक्षातून ते बाहेर पडलेत आणि ते कुठल्या पक्षात जाणार याबाबत उत्सुकता होती। तर अखेर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। तर निलेश लंके यांच्याबाबत सुद्धा गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत आहेत ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार की नाही अशा चर्चा होत्या। अमोल कोल्हे यांच्यासोबत त्यांची बैठक सुद्धा झाली होती, बातचीत झाली होती आणि अखेर हे दोघेही आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत। रोहन, शरदचंद्र पवार गटात जोरदार हालचाली सुरू झाल्यात, अधिकची माहिती या संदर्भात। नक्कीच खरं तर सकाळपासून जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस जो राशप आहे त्यांच्या पक्ष कार्यालयावर मोठ्या हालचाली ज्या आहेत ते सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत। केवळ पत्रकार परिषद होईल असं सांगण्यात आलेलं होतं, परंतु छोटा खानी कार्यक्रमच जो आहे तो या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रांगणामध्ये जो आहे, कार्यालयाच्या प्रांगणामध्ये जो आहे राशपच्या, तो होणार असलेलं पाहायला मिळत आहे। आणि ज्या पद्धतीने निलेश लंके 2-3 दिवसांपासून उडवाउडवीची उत्तर देत होते, थेटपणे सांगत नव्हते की मी परत घरवापसी करणार आहे की नाही, या सगळ्यावरती जो आहे तो आता शिक्कामोर्तब झालेलं पाहायला मिळतोय। निलेश लंकेंचं पुस्तकाचं प्रकाशन देखील याच कार्यक्रमामध्ये होऊ शकतं। कोरोनावरती त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, पुस्तकाचं प्रकाशन आज पुण्यामध्ये होणार होतं। ते पुस्तकाचं प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते याच राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रपच्या प्रांगणामध्ये होईल आणि त्यानंतर निलेश लंके यांचा पक्षप्रवेश म्हणा, घर वापसी म्हणा, ती पुन्हा एकदा पवारांकडे होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। निलेश लंकेंनी थेटपणे कोणतंही याबाबत शिक्कामोर्तब केलेलं नाहीये, भाष्य केलेलं नाहीये, परंतु अप्रत्यक्षरित्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं असं विधान जे आहे ते निलेश लंकेंनी आज सकाळी केलेलं आहे। त्यामुळे कदाचित जे आहे ते आता जवळपास निश्चिती मानली जाते की निलेश लंके यांची घर वापसी जी आहे ती शरद पवारांकडे पुन्हा एकदा होणार आहे। तर मनसेचे नेते वसंत मोरे 2 दिवसांपासून सातत्याने सांगतायत की मी 2 दिवसामध्ये निर्णय घेईल, तर तो निर्णय घेण्याची कदाचित हीच ती वेळ आहे असं चित्र सध्या दिसतंय। कारण का वसंत मोरे हे देखील कदाचित आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये याच ठिकाणी याच कार्यक्रमामध्ये जे ते पक्षप्रवेश जो आहे तो करू शकतात। आणि जी अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळते तर तिसरं नाव देखील पश्चिम महाराष्ट्रातलं एक असण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या 3 नावांची जी आहे ती चर्चा होते। पश्चिम महाराष्ट्राचं एक मोठं नाव देखील या कार्यक्रमामध्ये येऊ शकतं आणि त्यांचा देखील पक्षप्रवेश होऊ शकतो अशी शक्यता जी आहे ती विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला मिळते। त्यामुळे आज सायंकाळी 4 वाजता जी शरद पवारांची पत्रकार परिषद होणार आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये आणि या छोटेखानी कार्यक्रमामध्ये नेमकं कोण कोण उपस्थित राहते आणि कोणाकोणाचे पक्षप्रवेश जे आहेत ते राष्ट्रपतीमध्ये होत आहेत हे आगामी काळामध्ये येत्या काही तासांमध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान रोहन, निलेश लंके शरद पवार यांच्या गटात येणं हा अजित पवार गटाला किती मोठा धक्का आहे? कारण निलेश लंके हे नगरचे भावी उमेदवार मानले जातात लोकसभेबाबत। नक्कीच नगर दक्षिण मधून जे आहे त्यांना उमेदवारी मिळण्याची जी आहे ती संभाव्य शक्यता वर्तवली जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये अशी चर्चा देखील सुरू आहेत आणि निलेश लंके देखील ही निवडणूक नगर दक्षिण मधून लढवण्यास इच्छुक आहेत। परंतु हा खूप मोठा धक्का जो आहे तो संपूर्ण अजित पवार गटाला बसण्याची शक्यता आहे। कारण का ही सुरुवात निलेश लंकेच्या माध्यमातून होईल असं चित्र दिसतंय। कारण का आपल्याला जी माहिती मिळते त्या माध्यमातून अजितदादांसोबत असणारे जे आमदार आहेत त्यांची नाराज असण्याची शक्यता जी आहे ती मोठी संख्या जी आहे ती नाराज आमदारांची पाहायला मिळते। नेमके हे नाराज आमदार अधिकृतरित्या किती आहेत हे माहित नाहीये, परंतु हा आकडा जवळपास 12 ते 15 आमदारांपर्यंत पोहोचतोय। त्यामुळे जर निलेश लंकेच्या माध्यमातून घर वापसी करायला जर का सुरुवात झाली आणि हे बळ इतर आमदारांना दादा गटाच्या मिळालं तर निश्चितपणे दादा गटाला अजित पवार गटाला मोठा धक्का असेल। रोहन, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये निलेश लंके आणि वसंत मोरे हे प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे। जय महाराष्ट्रला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। पुण्यामध्ये हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे।